धैर्यशील मोहिते पाटील यांचं अखेर ठरल्याचं दिसतंय। 14 तारखेला धैर्यशील मोहिते पाटील हातामध्ये तुतारी घेणार आहेत। 16 तारखेला माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील अर्ज सुद्धा भरणार आहेत। आपण पाहिलं की थोड्या वेळापूर्वी आमच्या प्रतिनिधींनी ज्ञानेश्वरनी अपडेट दिली होती की धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती आणि अर्धा तासापासून त्यांची बैठक चालू होती। मात्र नुकतीच अपडेट मिळते धैर्यशील मोहिते पाटील यांचं आता ठरलेलं दिसतंय। 14 तारखेला धैर्यशील मोहिते पाटील हातामध्ये तुतारी घेणार आहेत आणि माढ्याचा तिढा सुटला असं आता म्हणावं लागेल। 16 तारखेला माढ्यामधून धैर्यशील मोहिते पाटील हे अर्ज भरणार आहेत। आणि धैर्यशील पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत। तुतारी घेऊन ते पुढे जाणार आहेत। धैर्यशील मोहिते पाटील यांचं आता ठरलेलं दिसतंय। आजची जी भेट झाली या भेटीत काय नेमकी चर्चा झाली, काय सांगितलं शरद पवार? आदरणीय पवार साहेबांचे आणि आमच्या कुटुंबाचे अनेक वर्षाचे जुने आणि ऋणानुबंध संबंध आहेत। साहेबांची मी फक्त सदिच्छा भेट घ्यायला आलो होतो। साहेबांची भेट घेतली आणि भेट घेऊन आता पुन्हा अकलूजला चाललोय। तुमच्या प्रवेशाची तारीख ठरली आहे 14 तारीख आणि 16 तारखेला तुम्ही फॉर्म भरणार आहात। शरद पवार उपस्थित राहणार आहे। तुम्ही येताना सुद्धा चेहऱ्यावरती कागद धरला होता, चेहरा लपवला, कारण काय आहे? तुमचे अकलूजचे कार्यकर्ते सांगतात की दादासाहेब अजूनही अकलूजमध्येच आहेत, आजही कार्यकर्त्यांच्या घरी भेटी घेत आहेत। गेले 15 दिवस तुम्ही येणार, बाळदादा म्हटले होते तुतारी हातात घेणार, सगळं झालं तरी सुद्धा तुम्ही जाहीररित्या आता मान्य करत का नाही आहात? अजूनही काही अडचण आहे का? तांत्रिक अडचण किंवा पॉलिटिकल कंपल्शन काही आहे का? वेट अँड वॉच, वेट अँड वॉच सगळ्या गोष्टी, वेट अँड वॉच। पण जी भाजपने तुम्हाला डावललं त्याबद्दल काय? वेट अँड वॉच सगळ्या गोष्टीला। तर धैर्यशील मोहिते पाटील माध्यमांशी संवाद साधत होते आणि त्यांनी शरद पवार आणि माझे संबंध चांगले आहेत आणि याच संदर्भात त्यांनी भाष्य केलेलं आहे। धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहिलं गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून धैर्यशील मोहिते पाटील आणि शरद पवार यांची भेट होती आणि या भेटीनंतर आता माढ्याचा तिढा सुटलेला दिसतोय। ज्ञानेश्वर, माढ्याचा सुटलेला आहे। धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील हे निश्चित झालेलं आहे। प्रवीण गायकवाड जे मध्यस्थी होते यामध्ये यश आल्याचं देखील आपण पाहिलं आणि अखेर 14 तारखेला हा पक्षप्रवेश होईल अशा पद्धतीची अत्यंत विश्वसनीय गटातून जी माहिती मिळते त्यात 16 तारखेला ते उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती आहे। आपण जर बघितलं असेल तर जवळपास अर्धा तास शरद पवार आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये ही भेट झालेली आहे, चर्चा झालेली आहे, बैठक झाली आहे आणि या बैठकीत ठरलंय की आता कशा पद्धतीने पुढची जी रणनीती आहे ती आखायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुतारीच्या चिन्हावर हे जे लढायचं ठरलंय 16 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करून पुढची जी सगळी वाटचाल आहे ती सुरू होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज ज्या बैठकीमध्ये शरद पवार, धैर्यशील मोहिते पाटील आणि प्रवीण गायकवाड यांच्यामध्ये जी चर्चा झालेली आहे या चर्चेतून माढ्याचा जो तिढा आहे तो सुटल्याचा आपण पाहिलेला आहे। नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी आणि पत्रकार परिषदेचे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद।